आज देगलूर तालुका आणि शहरच्या सर्व कार्यकर्त्यांची बूथ कमिटीचे नवीन संघटन बांधणी संदर्भात जे काँग्रेस पक्षाच्या वतीने संघटन सूचना अभियान या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये राबवलं जात आहे आणि त्याचं नांदेड जिल्ह्यामध्ये ते अभियान येणाऱ्या 8 दिवसामध्ये राबवलं जाणार आहे आणि त्या अनुषंगाने कार्यकर्त्याची बैठक एक चर्चासत्र तालुक्यातल्या सर्व कार्यकर्ते आणि नेते मंडळी या ठिकाणी पार पडलेली आहेत आणि येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत जिल्हा परिषदच्या असतील आणि भविष्यातल्या ज्या काही निवडणुका आहेत काँग्रेस पक्ष या ठिकाणी प्रामुख्याने पूर्ण ताकदीनिशी या निवडणुकीमध्ये उतरेल आणि विश्वास आहे की कार्यकर्त्यांनी निर्धार केला की येणाऱ्या ज्या जिल्हा परिषद सर्कलच्या आपल्या देगलूर तालुक्यामध्ये ज्या 5 जिल्हा परिषद सर्कल आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत ते काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी लढवणार आहे आणि विजय मोठ्या प्रमाणात प्राप्त करून देऊ असा निर्धार आजच्या बैठकीत करण्यात आला आणि पक्ष संघटनेवर काही निर्णय घेत असताना या ठिकाणी ज्याला कोणाला काम करणारा कार्यकर्त्याला कोणाला पद भेटलं नसेल त्याला कुठंतरी मनात परंतु इच्छा व्यक्त असते, कुठं नाराजी असते. आम्ही त्या कार्यकर्त्याच्या आधी तर संवाद साधलेला आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळात जे प्रभावशाली कार्यकर्ते असतील आणि ज्यांना पदावर काम करण्याची इच्छा आहे निश्चितच त्यांना भविष्यामध्ये संधी उपलब्ध होईल. तर रेल्वे संघर्ष समिती अनेक दिवसापासून कार्यरत होती, अनेक आंदोलन झाले, अनेक पोस्टर लागले आणि आपण लोकसभामध्ये प्रश्न मांडला देगलूर नांदेड बिदर. मी कालच्या अधिवेशनामध्ये नांदेड बिदर जी रेल्वे प्रस्तावित आहे आणि मंजूर आहे त्याला निधी वितरित करावा म्हणून कालच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभेमध्ये मागणी केलेली आहे. त्याचबरोबर बोधन, गिर आणि लातूर ही रेल्वेला निधी द्यावा म्हणून मागणी केलेली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव जे भाजपनं कमिटमेंट केलेलं होतं की 2014च्या त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये की स्वामीनाथन आयोग लागू करणार, ते स्वामीनाथन आयोग कधी लागू करणार याची विचारणा मी त्या ठिकाणी बजेटमध्ये केलेली आहे आणि निश्चितच जे काही नांदेड जिल्ह्यासाठी जेवढे काही प्रयत्न करता येतील खासदार म्हणून भविष्यातील प्रयत्न फक्त अवघ्या 224 मतांना नगरपालिकेमध्ये पराभव झालेला आहे. शेवटी कोणत्याही याच्यामध्ये एक हारतो एक जिंकतो, पण फक्त 224 मतांना म्हणजे 125 मताचा फरक राहिलेला आहे. काही कारणं असतील स्थानिक स्तरावर किंवा आमच्या जिल्हा स्तरावर, पण तो पराभव आम्ही मान्य करून नवीन गतीने नवीन संघटन बांधणी करून येणाऱ्या काळात तशा काही गोष्टी होणार नाहीत, ते काही गोष्टीची पुनरावृत्ती होणार नाही ती बाजूला सारून आम्ही सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते देगलूर तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद निवडणूक पंचायत समिती निवडणुका हे सर्व ताकदीने लढण्यासाठी सज्ज.